आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टात धाव, तातडीच्या सुनावणीसाठी विनंती। उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी भरत गोगावलेंची याचिका। शिखर बँक घोटाळ्यामध्ये अजित पवारांच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ। 2 क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर 31 ऑगस्टपासून एकत्रित सुनावणी घेण्यास मुंबई विशेष सत्र न्यायालयाची तयारी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची रात्री 1.5 तास बैठक। राज्यामधील नुकसान, पावसाच्या पाण्याच्या नियोजनासंदर्भात बैठकीत चर्चा। आज आणि उद्या शरद पवारांच्या छत्रपती संभाजीनगर दौरा। आज पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार, तर उद्या कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावणार। पुढील 2 महिन्यामध्ये राज्यामध्ये टोकाची कटकारस्थानं होणार। जयंत पाटलांचं भाकीत, तर मेंदू काम करायचं थांबतो तेव्हा ठोकण्याची भाषा येते। जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला। मनोज जरांगे यांनी पुढील उपोषण येवल्यामध्ये करावं। पुरणगाव आणि एरंडगाव खुर्द ग्रामस्थांची मागणी, तर उपोषणाच्या सर्व परवानगी आणि सेवेची जबाबदारी पुरवणार असल्याचा ग्रामसभेचा ठराव। विधानसभेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ॲक्शन मोडवर। भाजप पदाधिकाऱ्यांना संघाकडून महत्त्वाच्या सूचना। संघाकडून विभागवार बैठका घेण्याचं आयोजन। आषाढी सोहळ्यासाठी बंद झालेले देवाचे रजोपचार आजपासून सुरू। आज देवाची प्रक्षाळ पूजा होणार असून पोशाख आणि दागिने परिधान करण्यात येणार। गणेशोत्सवाला कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेचा दिलासा। कोकण रेल्वे मार्गावर आणखी 6 विशेष गाड्या। 28 जुलैपासून आरक्षण। मुंबई गोवा, मुंबई नाशिक महामार्ग सुरक्षित होण्यासाठी समन्वयानं काम करावं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश, तर महामार्गाच्या कामाची गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री पाहणी करणार। ऐतिहासिक सायन पूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद होणार। सायन पूल पाडण्याचा वाहतूक पोलीस प्रशासनाचा निर्णय। 2 वर्षांमध्ये या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार। मुंबई गोवा महामार्गावरती खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे। ज्या कंत्राटदारांना हे काम दिलेलं आहे ते काम करतायत, नीलम गोऱ्हेंची माहिती। अहमदनगरमध्ये काँग्रेसचा महासंकल्प मेळावा। मेळाव्यातील भाषणामध्ये बाळासाहेब थोरातांची सरकारवर टीका। विद्यमान सरकार भ्रष्टाचारी सरकार असल्याचं टीकास्त्र। प्रकाश आंबेडकरांचं आरक्षणासाठी आंदोलन, हे आंदोलन सरकार निर्मित आहे का? नाना पटोलेंचा आंबेडकरांना सवाल। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अब्दुल सत्तार शहरात दाखल। सत्तारांच्या समर्थकांना जोरदार स्वागत। राज्यामध्ये कांदा महाबँक सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। अणु ऊर्जेच्या माध्यमातून प्रक्रिया करून साठवणुकीची सोय केली जाणार। यंदाही गोविंदांना शासकीय विमा कवच। गोविंदांच्या विमा संरक्षणास सरकारची मान्यता। 75,000 गोविंदांना 10 लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळणार। काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आज पुण्यामध्ये पावसाची विश्रांती। खडकवासला धरणामधून विसर्ग कमी झाल्यानं पूरस्थितीही नियंत्रणात। पुण्यामधलं पुराचं पाणी ओसरलं, मात्र नुकसानीचं भीषण वास्तव उघड। पुरामुळे नागरिक, दुकानदारांचं मोठं नुकसान। नुकसानीची दखल मनपा प्रशासन कधी घेणार? नागरिकांचा सवाल। पुण्यामध्ये काल मुसळधार पावसानंतर आज पुण्याला ऑरेंज अलर्ट। कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट। कल्याण अहमदनगर मार्गावरील वाहतूक 24 तासांपासून बंद। रायता पुलावर पाणी, संरक्षण लोखंडी जाळीसह रस्ता वाहून गेल्यानं बंद। पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 239 मिलीमीटर पाऊस बरसला। लोणावळ्यामध्ये 1 जूनपासून 3210 मिलीमीटर पावसाची नोंद।
काल दिवसभर वसई विरारला पावसानं झोडपलं आणि त्यानंतर विरारमध्ये अनेक सखल भागात साचलेलं पाणी ओसरलं नसल्यानं नागरिकांची तारांबळ। पुरामुळे वाहनांचं नुकसान होऊ नये म्हणून कोल्हापूरच्या सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी आपली वाहनं सुरक्षित स्थळी हलवली। खानविलकर पंप इथून जवळपास पोलीस मुख्यालयापर्यंत वाहनांच्या रांगा। कोल्हापुरातील शाहपुरीच्या कुंभार गल्लीमध्ये जयंती नाल्याचं पाणी शिरलं। तसंच संध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 44 फुटांवर तर राधानगरी धरणाचे एकूण 6 दरवाजे उघडले। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर। आज आणि उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यामध्ये शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी। कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या पुरामुळे प्रशासनाचा निर्णय। पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 12% वाढ। धरणाचा पाणीसाठा 79%। नवापूर तालुक्यामधील कोडदे गावाजवळ रेल्वे रूळ पाण्याखाली। सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतुकीवरती परिणाम होण्याची भीती। जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढला। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामधील नेसू आणि सरफनी नदीला पूर। धायटा परिसरामधील मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली। खांडबारा डोगेगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प। नवापूर तालुक्यामध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती। शाळांना प्रभारी तहसीलदारांनी जाहीर केली सुट्टी। पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट। मात्र जिल्ह्यामध्ये शाळांना सुट्टी नाही। परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। पालघर जिल्ह्यामधील धामणी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे 40 सेंटीमीटरनं उघडले। यामधून 3283 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। रात्रीपासून मुंबईसह उपनगरासह वसई विरारमध्ये पावसाची विश्रांती। रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतूक पूर्णपणे सुरळीतपणे सुरू। मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा। हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी। मुंबई महानगरामधील पावसाची सद्यस्थिती सामान्य असून मुंबईमधील सर्व शाळा महाविद्यालये नियमित सुरू राहतील, मुंबई पालिकेचे आदेश। रायगडला रेड अलर्ट जारी। तर पुढील काही तास रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। हवामान खात्याची माहिती। मुसळधार पावसामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील शाळा आणि महाविद्यालयाला सुट्टी। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश जारी। सातारा जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट। जिल्ह्यामधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय। साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस। सुरक्षितता म्हणून साताऱ्यातील सर्व धबधबे आज पर्यटनासाठी बंद। प्रशासनाचा निर्णय। अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यामधील 1ली ते 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना आज सुट्टी जाहीर। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निर्णय। नाशिकच्या दारणा धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा 50%वर। जगबुडी नदीची धोक्याची पातळी ओलांडून 9 मीटरवर। शहरामधील विविध भागात पुराचं पाणी। ग्रामीण रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीवरही परिणाम। साताऱ्याच्या कण्हेर धरणामधील पाण्याचा प्रवाह वाढला। स्मशानभूमीमध्ये शिरलं पाणी। अंत्यविधीसाठी असलेलं अग्निकुंड पाण्याखाली। कोयना धरणाच्या पाणलोट भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं धरणाचे वक्र दरवाजे उघडले। कोयना धरणामधून 30,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। परभणीहून नांदेडला जाणाऱ्या एसटी बसमध्ये अनेक ठिकाणी गळती। गळक्या बसमधून नागरिकांचा प्रवास।
दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे शहरामधील अनेक भागात साचलं पाणी. ऑटोमॅटिक रेल्वे फाटक बंद झाल्यानं स्कूल बस आणि कार रुळावर अडकली. एका नागरिकानं लाल रंगाची वस्तू रुळाच्या बाजूला ठेवून केलं मोटरमनला सतर्क. पालघरच्या वाडा भिवंडी मनोर राज्य महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य. याच महामार्गावरती नेहरोली इथे खड्ड्यांमुळे एक ट्रक उलटला. वरळीमधील स्पामध्ये हत्या झालेल्या गुरु सिद्धप्पा वाघमारेच्या हत्येचं गूढ उकललं. खंडणीच्या त्रासाला कंटाळून 2 स्पा मालकांकडून 6 लाखांची सुपारी देऊन गुरु सिद्धप्पा वाघमारेची हत्या केल्याचं समोर. मुंबई सिंगल यूज प्लास्टिक बॉटल्स आणि प्लास्टिक बॅग्स वापरास मुंबई उच्च न्यायालयामध्ये परिसरात बंदी. हा आदेश सर्व न्यायमूर्ती, हायकोर्ट स्टाफ, येणारे सर्वसामान्य, वकील आणि हायकोर्ट परिसरामधील कॅन्टीनलाही लागू होणार. पाकिस्तानामध्ये जाऊन लग्न केलेल्या सनम खानला ठाणे पोलिसांकडून अटक. 2 दिवसांची पोलीस कोठडी. सलमान खानच्या घरावरती फायरिंग करण्याआधी अनमोल बिश्नोईचं आरोपींसमोर इन्स्पिरेशनल स्पीच. चार्जशीटमध्ये नोंद. भाषण देऊन गोळीबारासाठी दिलं प्रोत्साहन. मानहानीच्या खटल्यामध्ये आज राहुल गांधी यांची सुलतानपूरच्या MP MLA कोर्टामध्ये हजर राहणार. 5.5 वर्षांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये अमित शहा यांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप. पॅरिस ऑलिम्पिकची आज सुरुवात. नीरज चोप्रा, PV सिंधू, अविनाश साबळेसह भारतीय क्रीडापटूंकडून मोठ्या अपेक्षा. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 भाग्यवान पर्यटकांना संधी. पॅरिसमधील म्युझी डी ओर्से संग्रहालयामध्ये एक रात्र मुक्काम, तर छतावरून ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा पाहण्याची संधी. आज कारगिल विजयाला 25 वर्ष पूर्ण. पंतप्रधान मोदी द्रास इथल्या कारगिल युद्ध स्मारकाला भेट देणार. कारगिल विजय दिवसाच्या 25 वर्धापन दिनानिमित्तानं संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये सैनिकांच्या बलिदानाचं स्मरण करण्यात येणार. लोकसभेचं कामकाज सुरू होताच श्रद्धांजली वाहण्यात येणार. संसदेमध्ये मराठीत भाषण करत काँग्रेस खासदार रजनी पाटलांची मोदींवर टीका. सर्वाधिक कर देणाऱ्या राज्याला बजेटमध्ये काहीच दिलं नसल्याचीही टीका. दिल्लीच्या इंदिरा गांधी एअरपोर्टवरती 270 कोकेनच्या कॅप्सूल जप्त. CBIची कारवाई. खान युनूस इथे ओलीस ठेवलेल्या 5 जणांचे मृतदेह सापडले. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यामध्ये हमासनं ओलीस ठेवलं. इस्रायली लष्कराची माहिती. मृतांमध्ये 4 सैनिकांचा समावेश. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.